नगराळे साहेब पोलीस महासंचालक असताना डीवायएसपी अनुराधा उदमले यांच्याकरवी जी विशेष चौकशी हेमंत कदमची लावलेली होती, ती चौकशी आणि त्यानंतर हेमंत कदमची तातडीने झालेली बदली, पुन्हा हेमंत कदमला आणलं जातं आणि नंतर आंधळे बबन गीते हे सगळं प्रकरण घडतं। त्या पोलीस अधिकारी हेमंत कदमला अजूनही वाचवलं जाते आणि त्याचं नाव कुठूनही कुणाकडूनही रेकॉर्डवर येत नाही। मी परळीतली रहिवासी आहे, मी परळीतली राहणारी आहे आणि माध्यमांच्या समोर हे स्पष्ट केलं पाहिजे। जर आपल्याला आठवत असेल तर सुप्रियाताईंचा उमेदवारी अर्ज भरताना माझं भाषण चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महबूब शेख खालून म्हणत होते की ताई नाव घ्या, कोण आहे कोण आहे। तर माझ्यावर खोटी 307 ची केस टाकणारा अधिकारी कोण, तर तो हेमंत कदम। त्या हेमंत कदमला ही बुद्धी कुणी दिली खोटी केस टाकायची? अर्थात त्याच्यात नंतर निष्पन्न झालं नाही, कारण मी आयुष्यभर कायद्याने राहिलेली, परंतु या हेमंत कदमचं अजूनही माध्यमांमध्ये नाव येत नाही। मला वाटतं की इतकं पुरेसं आहे। तुम्ही आणि संजय राऊत रोज एवढं सरकार आपण तुम्ही बाहेर काढताय, आता स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे, काळजी करू नका, ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर लागतील त्या। सेनाही टिकून राहील का आणि सेनेमध्ये इन्कमिंग होईल का, आणखीन जे कार्यकर्ते त्यांची गळती लागेल? फार चांगल्या ओळी आहेत की कुणी आले आणि गेले त्याहूनही जग ओस पडत नाही, जग थांबत नाही, काळाचा महिमा अगाध असतो। इवन सुषमा अंधारेने पण या भ्रमात राहायची गरज नाही की मी नसेल तर काय होईल, अजिबात नाही। प्रत्येकाची जागा भरून निघत असते। अहंकार कुणीही एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो। पक्षातही लोक येतात जातात। पवार साहेबांच्या पक्षातून जेव्हा राणा जगजित सिंग वगैरे गेलेले होते त्यावेळेला खूप लोक म्हणत होते साहेब तुमच्या जवळचे तुमच्या नात्यातले लोक गेले, कसं बघताय तुम्ही? काही फरक पडत नाही, तरीही सत्तेत नंतर ते बसले होते, पण मला त्याचं काही फार फिकीर वाटत नाही।